शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी निलेश मांजरे एकदा पुन्हा तुमचं ग्रीन लाईफ कृषी कोल्हापूर अंतर्गत हार्दिक स्वागत करतो. आज आपण आलेला नांदेड प्लॉट आहे सोयाबीनचा. आपण ज्या प्लॉटमध्ये उभा आहे हा प्लॉट 10 एकराचा आहे. सोबत शेतकरीसुद्धा आहे. तर शेतकऱ्यांच्या मुखातून आपल्याला ऐकायचं आहे की त्यांनी यावर कशा पद्धतीचं ट्रीटमेंट केलं, खर्च किती आला आणि उत्पादनाची अपेक्षा कशी आहे. आता अगोदर तुमचा सविस्तर पूर्ण परिचय द्या. सुनील हनुमंतराव पाटील, राहणार वन्हाळी, तालुका देगलूर, जिल्हा नांदेड. तर मला सांगा, हे आपण जे क्षेत्रफळामध्ये उभं आहे हे क्षेत्रफळ आपलं स्वतःचं आहे. किती एकर क्षेत्र आहे? 10 एकरामध्ये. आणि हे पीक आहे सोयाबीनचं. आता मला सांगा, तुम्ही पारंपरिक सोयाबीन उत्पादक शेतकरी आहे. सोयाबीनातला काय काय टाकायचं, कसं टाकायचं तुम्हाला पारंपरिक माहितीच आहे. आता तुम्ही हा जो नवीन प्रयोग 10 एकरावर केला, फर्स्ट टाईम आहे तुम्ही, तर तुम्हाला ह्या फर्स्ट टाईममध्ये जे आपण ट्रीटमेंट केलेलं आहे ग्रीन लाईफ कृषी अंतर्गत, ह्या ट्रीटमेंटमध्ये तुम्हाला तुमच्या अंदाजानुसार, तुमच्या अनुभवानुसार काय अनुभव आले ते सांगा तुम्हाला. अनुभव म्हणजे काय, एकदम पीक सुरुवातीपासून शेवटपर्यंत जोमात आहे. हे आहे त्यामध्ये टवटोपणा. आता मला सांगा, याच्यावर आपण प्रॉपर ग्रीन लाईफ कृषी कोल्हापूरमध्ये केलं, तर मला सांगा याच्यावर तुम्ही केमिकलचा वापर किती केला ह्या वर्षी ह्या प्लॉटवर? नाही, ह्या वर्षी काहीच केलं. शून्य केमिकल आहे. प्रॉपर ग्रीन लाईफचं ट्रीटमेंट आहे. टोटल फवारण्या झाल्या. किती फवारण्या केल्या? तीन फवारण्या केल्या. आणि सुरुवातीला 20 टक्के तुमच्याकडे औषधी बाकी क्षेत्रफळ असं आहे, तर त्याच्यामध्ये आणि यामध्ये तुम्हाला काय फरक वाटतो? म्हणजे दाण्याची साईज चांगली आहे, क्वालिटी चांगली आहे आणि गुडापासून शेंगापर्यंत फरक चांगला आहे. तुम्ही खुश आहात? आता मला सांगा, बाकी आता याचा जो रिझल्ट बघितल्यानंतर त्या रिझल्टमध्ये या रिझल्टमध्ये त्यातून सोयाबीन निघायचं आहे, नेमकं काय उत्पादकाची अपेक्षा काय आहे? माझ्या मतानं त्याच्यापेक्षा 2 क्विंटल जास्त. म्हणजे 2 क्विंटल जास्त आहे. आता मला सांगा, तुमच्या गावामध्ये ग्रीन लाईफ कृषीटेक अंतर्गत किती एकर प्लॉट आहे आज? म्हणजे आज रोजी, आज घडीला हा घडीला यावर्षी 70 एकर आहे. म्हणजे 70 एकर क्षेत्रफळ झाला आहे. मागच्या वर्षी किती एकर होतं चण्यामध्ये? पाटलाचं 8 एकर, आमचं 2.5 एकर आणि 10-12 एकर होतं. 10-12 एकर. आता ह्या 70 एकराचं जे काही आपण ट्रीटमेंट केलेलं आहे, ह्या लोकांचे प्लॉट कशा पद्धतीचे आहे? जबरदस्त आहे. म्हणजे सर्वांचे प्लॉट चांगले आहे. तुमचा स्वतःचा वैयक्तिक किती प्लॉट आहे आपल्यावर? माझं 10 एकर आहे. आणि 10 एकरामध्ये आणि पूर्ण शेती किती आहे? शेती 16 एकर. त्यातलं 10 एकर आपल्या पद्धतीनं आणि 6 एकर हे केमिकलवर आहे. काय फरक वाटतो? फरक चांगला आहे. औषध लावल्यापासून सॉईल त्याची लवकर आहे. शेंगाची जाडी जास्त आहे. कोणत्या प्रकारचे बुरशीनाशके, कीटकनाशके मारले का? बुरशी दुसरे काहीच मारणार, तुमचीच वापरलेले आहे. म्हणजे आता तुम्ही जर आता विषय जर घेतला मार्केटमधला, तर बुरशीनाशकावर शेतकऱ्यांचा भर जास्त असतो. कोणी म्हणते प्रांजार मारलं, कोणी म्हणते रेडोनिल मारलं, कोणी म्हणते काय. आम्ही मारता, दुसऱ्या प्लॉटर आहे ना. याच्यावर मारायचं काम पडलं का? नाही मारलं. रिझल्ट जे सध्याचे रिझल्ट आहे, सध्याच्या स्थितीमध्ये तुम्ही खुश आहात ना? हे सुद्धा आहे बिल्डिंग नाही. थोडे एक दिवस अगोदरची उपयोग क्षमता होती. तर शेतकरी मित्रांनो बघा, आपण ह्या गावामध्ये आहे. गावाचं नाव काय? वन्हाळी गाव आहे, नांदेड जिल्ह्यामध्ये, देगलूर तालुका. हा सोयाबीनचा बेल्ट आहे. आणि सोयाबीनचा बेल्ट असून इथं पारंपरिक शेती सोयाबीन चणा आणि तूर काही प्रमाणात अशा पद्धतीची शेती करतात. टोटल केमिकलवर शेती करतात ते लोक. परंतु मागच्या वर्षी आपण एक 8-10 एकराचे जे 2-3 शेतकऱ्यांपासून इथे सुरुवात केली, त्यांचे रिझल्ट बघून आजच्या घडीला इथं 70 एकराचं सोयाबीन आपलं ट्रीट चालू आहे. आता ते ट्रीटमेंट कशा पद्धतीचं चालू आहे? ज्याच्याकडे 20 एकर त्याचा 10 एकर आहे, ज्याच्याकडे जो नवीन व्यक्ती असेल त्याचा आपण 4 एकर घेतला आहे. सर्वांचे रिझल्ट खूप छान आहे. लोक आनंदी आहे, शेतकरी आनंदी आहे. प्रत्येकाचं म्हणणं हेच आहे की 1 क्विंटल 2 क्विंटलची आम्हाला ह्या सध्याची स्थिती बघून प्लॉटमध्ये वाढ होईल अशी अपेक्षा आहे. याच्यामध्ये कोणत्याच प्रकारचं केमिकल ट्रीटमेंट केलं नाही आहे, कोणत्याच प्रकारचे बुरशीनाशके नाही आहे. कारण का शेतकऱ्यांचा भर असतो तो बुरशीनाशकावर. कोणतेही पीक जर म्हणतो की शेतकऱ्याला दिसते बुरशीच, का बुरशीचं नियोजन केलं पीक चांगलं येतं. ग्रीन लाईफ हे प्रामुख्यानं जमिनीवर काम करते, मित्रकिडीवर काम करते, वातावरणाला सुटेबल अशा कंडिशनमध्ये काम करते. याचाच इफेक्ट असा असतो की शेतकऱ्यांना वाटतं की क्विंटल 2 क्विंटलची वाढ होईल. आता क्विंटल 2 क्विंटलची वाढ का होईल? तर आपण जे काही याला आहार देतो, ज्या पद्धतीनं आपण ट्रीटमेंट करतो, आपण पिकाची जे रोगप्रतिकारशक्ती आहे, त्याला जे काही अन्नद्रव्याचा पुरवठा पाहिजे, त्या पुरवठ्याचं संपूर्ण नियोजन, सोबत किडीचा बंदोबस्त, सोबतच बुरशीचा बंदोबस्त,
ह्या प्रॉपर ट्रीटमेंटमध्ये केला जातो. ह्या प्लॉटला 3 फवारण्या आणि 1 बीज प्रक्रिया सुरुवातीला झाली. कोणत्याच प्रकारचं रासायनिक खत किंवा बुरशीनाशक कीटकनाशक केमिकलची वापरलेली नाही आहे. तरी प्लॉटमध्ये अपेक्षा 1 ते 2 क्विंटलची वाढ व्हायची शक्यता शेतकऱ्यांना दिसते. आतापर्यंतचा अनुभव आमचा आहे, जिथं 1 क्विंटलची वाढ दिसते तिथं 3-3 क्विंटलची वाढ झालेली आहे. अशाच पद्धतीनं आणखीन जर ग्रीनलाईफबद्दल काही जाणून घ्यायचं असेल, व्हिडिओ खूप मोठा होईल, बोलण्यासारखं खूप काही असतं, परंतु एक सोयाबीन पिकाबद्दल आपल्याला चर्चा करायची आहे. म्हणून आणखीन ग्रीनलाईफबद्दल जर तुम्हाला आणखीन काही माहिती जाणून घ्यायची असेल तर ग्रीनलाईफ आज नांदेडमध्ये पोहोचलेली आहे. नांदेड एरियामध्ये जे काही शेतकरी असतील त्यांना चण्यासाठी तुरीसाठी प्रामुख्याने जर वापर करायचा आहे, अनुभव घ्यायचा आहे, थोडं का होईना वापर करायला सुरुवात करा, जेणेकरून भविष्यात तुम्हाला ग्रीनलाईफचा चांगला फायदा होईल. एवढं ज्या माध्यमातून सांगायचं आहे. धन्यवाद.